मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला बघितला असेल. आता हा व्हिडिओ बनवण्यासाठी CapCut प्रोला आधी ओपन करून घ्यायचे. नसेल CapCut प्रो तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, तिथे तुम्हाला सगळं काही भेटून जातं. ठीक आहे. आता न्यू व्हिडिओवरती क्लिक करून तिथून तुम्ही फोटोजमध्ये येऊन तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो असा घेऊन घ्यायचा. जसं की इथून छानसा मी फोटो घेतलेले इथून ॲड करून घ्यायचे. नंतर खाली ऑप्शन असतील यांना क्रॉल करून एक्सप्रेस रेशोमध्ये येऊन 9.16 रेशो सिलेक्ट करायचे. फोटोवरती क्लिक करून फोटोची लेअरला 20 ते 30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. परत सुरुवातीला यायचे. खाली ऑप्शन स्क्रॉल करून सुरुवातीला यायचे, तर ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे. इथं मी तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ दिलेले आहे, हा तुम्ही घेऊन घ्यायचे. आता याच्यामध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट 1 बीट 2 अशा प्रकारे नाव दिसतील त्या ठिकाणी थांबायचे. वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. तर अशा प्रकारे शेवटीपर्यंत सगळे बीट प्रमाणे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचे. आणि एक मध्ये मित्रांनो स्मॉल फोटो कट अशा प्रकारे नाव दिसेल, स्मॉल कट म्हणून अशा पद्धतीने बघू शकता. तर इथे यायचे, जिथं हे नाव स्टार्ट होतं तर इथं स्टार्टिंगला एक कट द्यायचे. आणि जिथं हे नाव गायब होईल या ठिकाणी बघू शकता, तर इथे एक कट द्यायचे. ठीक आहे. आता हे जे हा जो काही मधला फोटो आहे, आता इथं पूर्ण नाव दिसत असेल तुम्हाला स्मॉल कट्स म्हणून, तर इथं तुम्ही काय करायचे, एकदम छोटे छोटे पार्टमध्ये फोटो कट करायचे. जसे की फोटोवरती क्लिक करायचे आणि तो तुम्हाला सेकंड दिसत आहे, बघू शकता 2.6 सेकंद दिसत आहे. इथे टिंब आहे या ठिकाणी जिथे मार्क केलं तिथं, तर या टिंबावरती घ्यायचे, थोडंसं मागे घ्यायचे टिंबाचा आणि इथं अशा प्रकारे स्प्लिट करायचे. तर फोटो तुम्ही अशा प्रकारे एवढ्या साईजमध्ये स्प्लिट करायचे. हा एकच फोटो तुम्ही इथं स्प्लिट करायचे. ठीक आहे, एकदम छोटे छोटे साईजमध्ये. तर बघू शकता हा फोटो एकदम मी छोटे छोटे साईजमध्ये स्प्लिट केलेला आहे. नंतर पुढे आता जे काही आपले बीट असतील तर ते बीटप्रमाणे फोटो स्प्लिट करून घ्या. 6 नंबर 7 नंबर जसे असतील तसे. तर पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या. तर मी पटापट स्प्लिट करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता टोटल आता आपले 20 बीट आहे. तर इथपर्यंत स्प्लिट करायचे. इथं ब्लॅक व्हिडिओच्या शेवटी यायचे. वरचा मेन फोटो वरती अशा प्रकारे क्लिक करायचे. स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला डिलीट करून टाकायचे. ठीक आहे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि ते तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओ नाव दिसेल, तर याच्यावरती क्लिक करून याच्यावरचं ऑडिओ गाणं तुम्ही खाली घेऊन घ्यायचे आणि ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचे. आता तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्यायचे, वेगवेगळे फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचे, आता जसे की आता हा पहिला फोटो जसा आहे तसा राहू देतो. मी पुढचा फोटोवरती क्लिक करून इथं रिप्लेसमध्ये येतो. फोटोजमध्ये येऊन इथून मला जो फोटो लावायचा असेल तर तो फोटो इथून मी रिप्लेस करून घेतो. अशा प्रकारे सगळे फोटो तुम्ही शेवटीपर्यंत रिप्लेस करून घ्या. तर मी काय करतो, सगळे फोटो रिप्लेस करून घेतो. इफेक्ट्स वगैरे सगळे ॲनिमेशन वगैरे मी आधी लावून घेतो. मग मी तुम्हाला एक एक समजून सांगतो कशा प्रकारे कोणत्या जागेवरती कोणते ॲनिमेशन व्हिडिओ इफेक्ट्स लावायचे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर समजेल म्हणून. ठीक आहे. तर मी पटापट सगळं करून घेतो व्हिडिओ एडिट, मग तुम्हाला मी बाकीचे प्रोसेस सांगतो. तर मित्रांनो आता इथं बघू शकता सगळे फोटो रिप्लेस करून मी सगळे ॲनिमेशन व्हिडिओ इफेक्ट्स ट्रान्झॅक्शन सगळं काही लावून घेतलेले. आता जशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो तशा प्रकारे करायचे. ठीक आहे. आता जो काही पहिला आणि दुसरा फोटो आहे मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट जे असतील ते आपण लावू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही जो काही पहिला आणि 2 नंबरचा फोटो आहे, तर याला तुम्ही हा व्हिडिओ इफेक्ट्स लावायचे. इथं बघू शकता स्पेलिंग बघून घ्या, ग्रेनी सो केस अशा प्रकार नाव आहे. तर इथं मी काय करतो, क्लिक करतो एकदा, बघू शकता ही स्पेलिंग बघून घ्या. ही स्पेलिंग तुम्ही इथं वरती सर्च करायची, स्पेलिंग एकदा बघून घ्या. इथं सर्च करायच्या नंतर तुम्हाला हा व्हिडिओ इफेक्ट सापडून जाईल. सगळ्या व्हिडिओ इफेक्टची स्पेलिंग तुम्ही इथं आठवून ठेवायची कोणती आहे आणि ती इथं सर्च करायची. ठीक आहे. वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ठीक आहे. आणि सर्च करायचे. इथून हा इफेक्ट घ्यायचे, याची लेअर तुम्ही या पहिला फोटो एवढी आणि दुसरा फोटो एवढी, एवढे 2 फोटोंनाच ठेवायचे. ठीक आहे. पुढचा जो काही इफेक्ट आहे 3 नंबरचा फोटोला, याला तुम्ही काय करायचे, हा इफेक्ट लावायचे अंटिक्वी ओल्ट म्हणून अशा प्रकारे स्पेलिंग बघून घ्या. हे पण सर्च करायचे आणि हा इफेक्ट लावून घ्यायचे तिसरा फोटोला व्हिडिओ इफेक्ट्स. परत पुढचा चौथा फोटोला तुम्ही इथं बघू शकता हा जो व्हिडिओ इफेक्ट आहे कॉमिक पॅनेल्स म्हणून, हा लावून घ्यायचा. स्पेलिंग बघून घ्यायचे, वरती सर्च करायचं, सापडून जाईल. ठीक आहे. आता जे काही पुढचे आता छोटे फोटो आहे मित्रांनो, छोटे फोटोंना तुम्हाला 2 व्हिडिओ इफेक्ट्स लावायचे, एक शेक म्हणून आणि एक प्लॅस्टो म्हणून. आता शेक नावाचा तुम्ही इथून काय करायचे, इथून इफेक्ट्स ॲड करून घ्यायचे. तर तुम्ही वरती सर्च करायचे शेक म्हणून आणि तो 1 नंबर लिहून जे बघू शकता हा वाला, हा तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. ॲडजस्टमध्ये यायचे. याची जी काही स्पीडची रेस आहे तर हिला इथून 50 पर्यंत ठेवायचे आणि खालच्या रेसला पूर्ण इंटेन्सिटी जी काही रेस आहे तर पूर्ण 100 पर्यंत वाढून घ्यायचे. आणि फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट्स पण इथून सुरुवातीपासून घ्यायचे आणि इथं एंडिंग जोपर्यंत आपले छोटे फोटो कट होता संपतात तर इथंपर्यंत याची लेअर
ओढून घ्यायचे, बघू शकता अशा प्रकारे 12 सेकंदापर्यंत लगभग. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 2 इफेक्ट्स इथे लावून घ्यायचे, व्हिडिओ इफेक्ट्स. ठीक आहे. नंतर जो काही आता पुढचे आपले इथं आहे 12 सेकंदाच्या पुढे हे फोटो स्टार्ट होतात. तर इथून या फोटोपासून तर शेवटीपर्यंत तुम्हाला हा एकच व्हिडिओ इफेक्ट्स लावायचे. ओब्ली फ्लॅश म्हणून बघू शकता व्हिडिओ इफेक्ट्सचे, ओब्ली फ्लॅश अशा पद्धतीने हे स्पेलिंग बघून घ्या, ही सर्च करायचे आणि नंतर हा व्हिडिओ इफेक्ट लावून घ्यायचे. आता हे झालं आपलं व्हिडिओ इफेक्ट्स वगैरे. आता नंतर आपण ट्रान्झॅक्शन पण लावून घेऊ आता लगेच. तर आता पहिले जे काही चौकोन बॉक्स आहे व्हायला बघू शकता. तर याच्यावरती क्लिक करून याला तुम्ही काय करायचं आहे, कॅमेरा ग्लो ही हा ट्रान्झॅक्शन लावायचं. सापडत नसेल तर इथं बाजूला सर्चिंगचं आहे की नाही, तर इथे स्पेलिंग टाकायची, सापडून जाईल. ठीक आहे. नंतर पुढचं जे काही चौकोन बॉक्स याला तुम्ही ब्लॅक फेड म्हणून हा ट्रान्झॅक्शन लावायचे. परत पुढचा फोटोला तुम्ही काय करायचं, इथून हेट स्वाईप नावाचा ट्रान्झॅक्शन लावायचे. बस एवढे तीनच बॉक्सला तुम्हाला ट्रान्झॅक्शन लावायचे. आता ॲनिमेशन लावायचे. आता हे जे काही सुरुवातीचे हे 4 फोटो आहेत तर हे सोडून द्या, यांना आपल्याला ॲनिमेशन लावायचं नाही. फक्त जे काही छोटे छोटे आता हे फोटो आहेत, हे सगळे छोटे छोटे जेवढेही फोटो आहे मित्रांनो इथं 12 सेकंदापर्यंत, तर हे सगळे फोटोंना एक एक करून तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचं, कॉमोमध्ये यायचं आणि सगळे फोटोंना तुम्ही हा एकच ॲनिमेशन लावायचं, ट्रेन 4 म्हणून. ठीक आहे. फक्त जे छोटे छोटे फोटो आहेत इथून म्हणजे या फोटोपासून 10 सेकंदापासून तर इथं 12 सेकंदापर्यंत हे छोटे छोटे जे फोटो आहेत यांना तुम्ही ट्रेन 4 नावाचा कॉमोमधून ॲनिमेशन लावायची एक एक करून. ठीक आहे. नंतर जे काय आता पुढचे फोटो इथं 12 सेकंदापासून स्टार्ट होतात, तर इथून तर शेवटीपर्यंत सगळ्या फोटोंना तुम्हाला इनमधला एकच ॲनिमेशन लावायचे, फॉल इन म्हणून. ठीक आहे. तर मी तुम्हाला तो ॲनिमेशन पण दाखवून देतो. तर इथं तुम्ही सर्च करायचे फॉल इन, अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथं बघू शकता हा जो काही फॉल इन नावाचा ॲनिमेशन आहे हा लावून घ्यायचे आणि याची जी काही खालचे रेस आहे तर तिला फुल वाढून घ्यायची. ठीक आहे. बघू शकता किती छान प्रकारे तर हा ॲनिमेशन पण लागून गेलेला आहे. तर सगळे जेवढी शेवटीपर्यंत फोटो असतील यांना तुम्ही हा ॲनिमेशन लावायचे, फॉल इन. नंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर AI HD वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची. जशी तुम्हाला क्वालिटी पाहिजे ती तुम्ही क्वालिटी इथून अशा प्रकारे सिलेक्ट करायची. खालचे रेस तुम्ही फुल वाढून घ्यायचे MBPSचे. नंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काय हा व्हिडिओ आहे सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.